आमच्या घरापासून ना फक्त 1 आणि 1च मिनिटाच्या अंतरावर श्री स्वामी समर्थांचं मंदिर बनतंय. अतिशय अप्रतिम आणि खूप म्हणजे मोठा आवाका आहे त्या मंदिराचा. तर मी काय करणार आहे, आज जरा बाहेर निघाले, येता येता तिथं थांबणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की हा मंदिराचा जो तयारीचा जो आता भाग चालू आहे तो तुम्हाला दाखवते. म्हणजे समजेल की ते किती देखणं आणि किती आटोपशीर मंदिर व्हायला लागले ते. चला. आमच्या शाहूवाडी तालुक्यात ना अद्याप मी कधी ऐकलं नव्हतं की स्वामी समर्थांचं मंदिर आहे. पण इथं स्वामी समर्थांच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे हे मला अगदी माहीतच नव्हतं. मला सुरुवातीला असं वाटलं की इथं फक्त तर लग्नाचं हॉलचंच बांधकाम चालू आहे आणि दुसरं म्हणजे कलेक्शन. कारण हे बांधकाम जे मालक करतायत त्यांचं एक कलेक्शन आहे स्वामी कलेक्शन म्हणून. तर ते या ठिकाणी स्वामींचं मंदिर बांधतायत. आता मी तुम्हाला हे दाखवते इथला परिसर, हा लग्नाचा हॉल, इथली त्यांची डेव्हलपमेंटची सगळी व्यवस्था आता इथं सुरूच आहे. हे बघा, रोडपासून अतिशय जवळ आणि पार्किंगची जोरात सोय केली त्यांनी. म्हणजे भरपूर गाड्या पार्क करतील, प्रशस्त जागा. आता दुसरी गोष्ट मी सांगते ती म्हणजे हे मंदिर आमच्या घरापासून फक्त आणि फक्त 1च मिनिट लागतो यायला. 1 मिनिट लागतो आणि जर गाडीवरून यायचं म्हटलं तर काही सेकंदातच इथं आपण पोहोचू शकतो. इतकं जवळ. आणि मला माहिती नव्हतं की हे आमच्या घराच्या शेजारी मंदिर बनतंय. मला वाटलं की इथं फक्त हॉल आणि त्यांचं कलेक्शनच चालू आहे. पण नाही. इथं आता दर गुरुवारी अन्नदानाचं काम म्हणजे प्रसाद देण्याचं काम असणार आहे. त्यामुळं दर गुरुवारी इथं अतिशय चांगली अशी सेवा उपलब्ध होणार आहे लोकांना. प्रसाद देखील मिळणार आहे आणि दर्शन पण, लग्नाची पण व्यवस्था. तर हे असं अप्रतिम इथं काम सुरू आहे. छोटेखानी का असेना पण हे मंदिर खूप सुंदर अशा प्रकारे आता याचं टप्प्यात हळूहळू जसं जसं पुढं जाईल तसं हे बांधकाम खूप आकर्षक दिसेल. आणि याच्या शेजारी त्यांनी, समजा तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी इथं बगीचा, म्हणजे जसं की घसरगुंडी असेल, झुला असेल, जे काही मुलांसाठी असतं ते, त्याची देखील व्यवस्था केली. हायवेवरून जाताना हे प्रशस्त असा इथला परिसर आणि मंदिर हे पाहून ना प्रत्येकाच्या नजरा इथं आपसुकच वळतात. इतकं हे देखणं दिसते. जांभ्याच्या दगडातलं बांधकाम. आता हे पूर्णत्वाला गेल्यानंतर तर मी, माझी जबाबदारी आहेच तुम्हाला दाखवण्याची. पण सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे शाहूवाडी तालुक्यातलं हे स्वामी समर्थांचं मंदिर, ज्याचा मान, पहिला मान आहे की समर्थांचं मंदिर इथं आमच्या गावात बांधण्यात आलेला आहे. हा एक ऐतिहासिक भाग होऊ शकतोच पुढे जाऊन. कारण पहिला नंबर मिळवणं तेही तालुक्यात कुठेही नसताना सर्वात अगोदर हा आणि भाग झाला. सोबत इथं लग्नाची पण व्यवस्था, म्हणजे दुधात साखर. तर पुढं जाऊन मी तुम्हाला दाखवेनच ह्याची प्रोसेस कशी कशी चालू आहे. तर बिलकुल हायवेवरून हे कसं दिसतं हे मी तुम्हाला थोडंसं रस्त्याच्या साईडला येऊन दाखवत आहे. तर हे काम पूर्ण झालं तर इथला लूक अतिशय वेगळा असणार आहे, यात शंकाच नाही.